पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची घटना घडली होती। याचे पडसाद आता महाराष्ट्रभर पसरू लागलाय। आज सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मार्केट यार्ड जवळील सोलापूर हैदराबाद रस्त्यावरती सोलापुरातल्या शिवप्रेमींनी रास्ता रोको करत आंदोलन छेडलंय। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावली होती। महाराजांच्या पुतळ्याला विटंबना करणाऱ्या त्या मनोरुग्णाला कडक शिक्षा व्हावी यासाठी सकल छत्रपती शिवाजी महाराज हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय। लोकांना वेळेस तुम्ही आवार घाला आणि ह्या लोकांची मनोरुग्ण वगैरे काय नसतात त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या असल्या लोकांवर 10 वर्षाची शिक्षा हे सक्तीने झाली पाहिजे असं आम्ही प्रशासनाला मागणी करतो। कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत, तर ह्या गोष्टींवर तुम्ही जर तोडगा काढत नसाल तर आम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून आम्ही खंबीर आहे। वरून देशातील शांतता सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी तुम्हाला जितकी आहे त्यापेक्षा आम्हा सर्वांना त्याची काळजी आहे। तर तुम्हाला या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असल्या मनोरुग्ण लोकांना, या जिहादी वृत्तीच्या लोकांना वेळीच आवार घालावी असं आम्ही तुम्हाला विनंती करतो। जय श्रीराम। शिवाजी महाराज हिंदुस्तान। जय भवानी। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। ओके रोल। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आम्ही इथं सोलापुरात आंदोलन केले। पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांवर दगडफेक केली। तो एका PSI पठाणचा मुलगा आहे आणि तो नुसता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कसं काय दगडफेक करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं, हे सगळं संशयाचं वातावरण आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर, महापुरुषावर जे जे असं करतील, विटंबना करतील त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा। कारण की आज जे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे, हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे। त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही। आणि आज ना उद्या जिथं जिथं या दर्ग्यावर, ज्या गडावर जिथे जिथं हे दर्गे उभारलेले आहेत, विटंबना चाललेली आहे, ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजचे गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेचून काढू। अहो मला एक सांगा, सर्टिफिकेट आलंच कुठं काय? आणि ते पठाण नावाचा PSI आहे, त्यांनी त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं। त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहेत ते सांगण्यासाठी। म्हणून मी ठासून सांगतो की त्या PSI पठाणला निलंबित करा, तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल। अन्यथा त्याला रस्त्यावर सोडू नका, नाहीतर आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत। कशा पद्धतीचं आज आंदोलन केले तुम्ही? आम्ही आज इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा व्हावा 10 वर्षाचा म्हणून।